1 एप्रिलपासून सोन्याचा भाव किती राहणार? अखेर तो आकडा समोर आला. 31 मार्च नंतर सोन्याच्या भावात भयानक उलथापालथ होणार. सोन्याच्या बाबतीत आज अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की ज्याने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे. कारण मार्च महिना संपल्यानंतर सोन्याच्या बाबतीत असा काही भूकंप येणार आहे की ज्याची कल्पनाच तुम्ही केली नसेल. पहा, काल मोदीजींनी लोकसभेत बोलताना जनतेला एक मोठा धोक्याचा इशारा दिला. जगात युद्धाची आग भडकली आणि त्यामुळे भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याचे संकेत त्यांनी दिले. आता ते लॉकडाऊन नेमकं कधीपासून लागू होणार आणि त्या लॉकडाऊनमध्ये काय बंद राहणार, काय सुरू राहणार, हा मुद्दा प्रत्येकाच्या डोक्यात होता. पण तेवढ्यात सोन्याच्या बाबतीत एक अशी घोषणा झाली की ज्यामुळे काल सोन्याच्या भावामध्ये भयानक वाढ पाहायला मिळाली. गेल्या 8 दिवसांपासून सोनं दररोज घसरत होतं. 1,70,000पासून सोनं घसरत घसरत 1,35,000वर आलं होतं. पण काल सोन्याच्या भावामध्ये अचानक उसळी घेतली, ती 5,000 रुपयांची, आणि ज्यामुळे ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली. आता अचानक घसरण थांबून वाढ जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याच्यामागे कारण असतं खूप मोठं, आणि तेच कारण आता सोन्याचे भाव ठरवणार आहे. एकीकडे लॉकडाऊनची स्थिती असताना एक भयानक माहिती आतून गुप्तपणे समोर आली आहे, ती म्हणजे सोनं 56,000 रुपये होणार आहे. कालपर्यंत जे सोनं 1,000-2,000 रुपयांनी घसरत होतं ते आता मोदींच्या इशाऱ्यामुळे आणि जागतिक तणावामुळे 1 एप्रिलपासून पूर्णपणे वेगळं वळण घेणार आहे. एकीकडे सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या दिशेने जाईल अशी चर्चा असतानाच दुसरीकडे अचानक 5,000 रुपयांची झालेली वाढ सर्वांना चकित करणारी आहे. काय आहे हे लॉकडाऊन कनेक्शन? 1 एप्रिलला नेमकं काय घडणार? का सोन्याचे भाव 7 दिवसांच्या घसरणीनंतर अचानक वाढले? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील 100हून अधिक दिग्गज आणि अनुभवी सोनारांची चर्चा केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती तुमच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकते. सोन्याचा भाव नक्की 56,000 रुपयांपर्यंत येणार की तो पुन्हा 1,70,000कडे झेप घेणार? एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागलं तर सोन्याचं काय होणार? हे समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याच्या युद्ध आणि शांतता यातील खेळाचे गुप्त कारण समजून घ्यावे लागेल. मित्रांनो, गेल्या 7 ते 8 दिवसांपासून सोन्याच्या बाजारात जे घडतंय ते पाहून मोठे मोठे गुंतवणूकदार घामेघूम झाले आहेत. सलग 7 दिवस सोनं रक्ताळलेलं होतं. दररोज सकाळी उठलं की सोन्याचा भाव 2-3 हजारांनी खाली पडलेला असायचा. सामान्य ग्राहकाला वाटलं, चला आता सोनं स्वस्त होतंय, आता खरेदीची वेळ आली. पण काल अचानक असं काही घडलं ज्याने सगळी गणितं चुकवली. ज्या सोन्याने 7 दिवस फक्त घसरण पाहिली होती त्या सोन्याने काल अचानक 5,000 रुपयांची मोठी उसळी घेतली. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. एका दिवसात 5,000 रुपयांची वाढ. ही नैसर्गिक आहे की यामागे काही मोठं कारस्थान दागलंय? 1,35,000वर आलेलं सोनं अचानक 1,45,500वर कसं गेलं? पण थांबा, ही वाढ टिकणार आहे का? की 1 एप्रिलला 56,000चा आकडा खरोखरच गाठला जाणार? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पडद्यामागचं सत्य पाहावं लागेल. जगाच्या नकाशावर नजर टाकली तर रशिया युक्रेनवरून आता अमेरिका आणि इराणमध्ये ठिणगी पडली आहे. इराणने इस्रायलवर आणि अमेरिकेच्या तळांवर जे हल्ले केले त्यामुळे जागतिक बाजारपेठेत युद्धाचा धूर पसरलाय. नेहमी कसं असतं, युद्ध झालं की सोनं वाढतं. पण यावेळेस चित्र वेगळं होतं. सुरुवातीला सोनं कोसळलं. का? कारण मोठ्या देशांना आता दागिने नकोयत, त्यांना युद्धासाठी लिक्विड कॅश हवी आहे. त्यांना तेल विकत घ्यायचे, त्यांना रणगाडे आणि क्षेपणास्त्र खरेदी करायची आहेत. यासाठी त्यांनी आपल्या तिजोरीतील सोन्याचा साठा बाजारात विकायला काढला. जेव्हा बाजारात विक्री वाढते तेव्हा भाव पडतात. हीच ती वेळ होती जेव्हा सोनं 30,000 रुपयांनी स्वस्त झालं होतं. पण काल अचानक तणाव थोडा निवळल्याच्या बातम्या आल्या आणि डॉलर इंडेक्समध्ये बदल झाला. यामुळे सोन्याने पुन्हा एकदा आपली जुनी झेप घ्यायला सुरुवात केली आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना. आम्ही फक्त बातम्यांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष मैदानात उतरलो. महाराष्ट्रातील जळगावची सुवर्णनगरी असो, पुण्याचा झवेली बाजार असो किंवा मुंबईची सराफ बाजारपेठ असो, आम्ही 100हून अधिक दिग्गज आणि जुन्या जाणत्या सोनारांशी चर्चा केली. ज्यांनी 1990चा काळ पाहिलाय, ज्यांनी 2008ची मंदी पाहिली आहे, अशा अनुभवी लोकांशी आम्ही संवाद साधला. त्यांच्या चर्चेतून जे बाहेर आलंय ते ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. या 100 सोनारांपैकी अनेकांचं म्हणणं आहे की सोन्यात सध्या जो भाव आहे तो कृत्रिम आहे, म्हणजेच हा एक फुगा आहे जो कधीही फुटू शकतो. त्यांनी एक भयानक शक्यता वर्तवली आहे. जर युद्धाने लॉकडाऊनचं रूप घेतलं आणि जागतिक बँकांनी सोनं खरेदी पूर्णपणे थांबवली तर सोन्याचा पुढचा थांबा थेट 56,000 रुपये असेल.
मग 1 एप्रिल हीच ती तारीख आहे का जेव्हा सोन्याचा बाजार रसातळाला जाईल? 31 मार्चच्या रात्री नक्की काय घडणार आहे जाणून घेऊया थोड्याच वेळात. पंतप्रधान मोदींनी दिलेला इशारा हा केवळ राजकारणाशी संबंधित नाही, तर तो देशाच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे. कल्पना करा, जर देशात पुन्हा वाहतूक बंद झाली, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली आणि माणसाला फक्त पोटाची चिंता लागली, तर सोन्याचं काय होईल? जेव्हा लॉकडाऊन लागतं तेव्हा बाजारपेठा बंद होतात, लोकांच्या हातातली रोख रक्कम संपते. अशा वेळी माणूस सोनं खरेदी करायला जात नाही, तर खिशातल्या पैशासाठी घरातलं सोनं विकायला बाहेर काढतो. जेव्हा लाखो लोक एकाच वेळी सोनं विकायला येतील, तेव्हा सोन्याचे भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतील. हेच ते लॉकडाऊन कनेक्शन आहे, ज्याची भीती सध्या सराफ बाजारात व्यक्त केली जात आहे. तुम्हाला वाटत असेल सोन्याचा आणि गॅस सिलेंडरचा काय संबंध? पण मित्रांनो, खूप मोठा संबंध आहे. इराणने गॅस प्लांटवर हल्ले केल्यामुळे भारतात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जर गॅस 5,000 रुपयांना मिळाला आणि पेट्रोल मिळणं कठीण झालं, तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पूर्णपणे नष्ट होते. लोक विचार करतात, दागिन्यांचं काय करायचंय, आधी ताटात अन्न पाहिजे. जेव्हा मागणी शून्य होते तेव्हा भाव 5-6 हजारांपर्यंत काय त्याच्याही खाली येऊ शकतात. ही एक भयानक आर्थिक साखळी आहे जी सध्या तयार होत आहे. आता येतोय सर्वात महत्त्वाचा प्रश्न. एप्रिल महिन्यात सोन्याचा नेमका भाव काय असेल? तो वाढलेला असेल की 5-6 हजारांवर आलेला असेल? हे रहस्य आता उलगडणार आहे. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपण्याचे दिवस असतात. या दिवशी जागतिक बाजारपेठांमध्ये प्रॉफिट बुकिंग होते. पहिली शक्यता, जर युद्धाची तीव्रता अशीच राहिली आणि लॉकडाऊनची भीती खरी ठरली, तर एप्रिलच्या पहिल्या 2 आठवड्यात आपल्याला सोन्यात मोठी घसरण पाहायला मिळेल. 56,000 ते 60,000चा स्तर हा कदाचित एप्रिलच्या मध्यापर्यंत गाठला जाऊ शकतो. दुसरी शक्यता, जर युद्ध थांबलं आणि परिस्थिती सामान्य झाली, तर कालची जी 5,000ची उसळी आहे ती सोन्याला थेट 1,70,000च्या पार घेऊन जाईल. पण सर्वात मोठं ट्विस्ट काय आहे? 1 एप्रिलपासून नवीन आयात नियम लागू होत आहेत. ओडिशातील खाणींतून सोन्याचा पुरवठा सुरू झाला तर भारत स्वावलंबी होईल. यामुळे सोन्याच्या किमतीत कायमस्वरूपी घट होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते एप्रिल महिन्यात भाव स्थिर राहणार नाहीत, ते एका दिवशी वाढतील आणि दुसऱ्या दिवशी 10,000 पडतील. 100 सोनारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सध्याचा काळ हा वेट अँड वॉचचा आहे. जर तुम्हाला लग्न कार्यासाठी सोनं घ्यायचं असेल तर 31 मार्चपर्यंत वाट पहा. 1 एप्रिलला नवीन बजेट आणि नवीन जागतिक स्थिती समोर येईल. ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांनी ते आता विकण्याची घाई करू नका, आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी थोडं थांबणं फायद्याचं ठरेल. कारण 31 मार्च नंतर सोन्याचा जो यू टर्न येणार आहे तो एकतर तुम्हाला मालामाल करेल किंवा सावध न राहिल्यास कंगाल. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव 56,000च्या दिशेने फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही, विशेषतः जर देशात लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली तर. मित्रांनो, आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली सर्व माहिती सध्याच्या जागतिक घडामोडी आणि सराफ बाजारातील हालचालींवर आधारित आहे. पण मला इथे एक स्पष्ट करायचे आहे, हा व्हिडिओ म्हणजे कोणताही आर्थिक सल्ला म्हणजेच फायनान्शियल ॲडवाईस नाही, तर केवळ एक शक्यता आहे. बाजार कधी वर जाईल कधी खाली येईल हे 100% कोणी सांगू शकत नाही. पण जसं आपण अभ्यास केला त्यावरून एप्रिल महिना सोन्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आता मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं, खरं सोन्याचं भाव 56,000 रुपयापर्यंत खाली येईल का, की आंतरराष्ट्रीय तणावामुळे 2 लाखांच्या दिशेने जाईल? तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव काय सुरू आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांनाही वेगवेगळ्या जिल्ह्यातील भावांची माहिती मिळते. तसेच तुम्हाला खरंच वाटतं की पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे. गुंतवणूक करताना नेहमी स्वतःचा विचार करा. लग्नासराई सोनं घ्यायचं असेल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणं कधीही चांगलं असतं. एकदम सर्व पैसे एकाच वेळी गुंतवू नका. 31 मार्चपर्यंत वाट पाहणं फायद्याचं ठरू शकतं, कारण आर्थिक वर्ष संपताना बाजारात मोठे फेरबदल होतात. आम्ही केवळ माहिती देण्याचं काम करतो, पण अंतिम निर्णय हा तुमचाच घ्यायला असायला हवा. जर माहिती ही तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.